मोहने पोलीस चौकीजवळ झालेली मारहाण, तोडफोड व दगडफेक यानंतर मोहने गावातील रहिवासी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आज मोहने गावातील जे गावकरी आहेत यांनी आज हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी एक बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर जी परिस्थिती त्या ठिकाणी होती की एक फटाक्याचं दुकान बंद करण्याचा विरोध केल्याने त्या फटाक्याच्या दुकानावर पहिले तोडफोड करण्यात आली, त्या फटाक्या दुकान चालकाला मारहाण करण्यात आली व त्यानंतर जो जमाव झाला आणि दोन गटामध्ये हा वाद झाला। या वादेचं रूपांतर ज्या पद्धतीने दगडफेक तोडफोड या पद्धतीने झालं व त्यानंतर पोलिसांनी एकूण 15 ते 16 जणांच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी 10 जणांना न्यायालयीन कोठडी तर 5 जणांना न्यायालयीन कोठडी तर 10 जणांना पोलीस कोठडी आज कल्याण न्यायालयाने सुनावली आहे। मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना या मोहने गावामध्ये घडतात। नेमकं का घडतात आणि कशा पद्धतीने आज हे गाव जे आहे ते संतप्त झालेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत काही गावकरी आहेत आणि जे पीडित कुटुंब आहेत त्यांचे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, तुम्ही कुठल्या गावात राहतात आणि त्या गावाची सध्याची काय परिस्थिती आहे? कारण 2 दिवसापासून गावकरी हे संतप्त झालेले आहेत, काय कारण आहे? नमस्कार, मी मोहने गावातलीच रहिवासी आहे। ज्या घटनेत हल्ला झाला त्या घटनेतली मी माझ्या मिस्टरांवर पण हल्ला झालेला आहे। आज आमच्या गावात एवढा मोठा हल्ला झाला असताना गावकऱ्यांवर जी आहे संध्यासाठी आहे त्यांना मी बघितलेली आहे माझ्या परिस्थितीत कशा होत्या आणि नंतर कोणती परिस्थिती एकदम खोटी परिस्थिती दाखवलेली आहे त्यांनी ही खोटी परिस्थिती दाखवून आमच्या गावकऱ्यांना गावगुंड बोलून तिने पूर्ण गावाचा बदनाम करून ठेवलेला आहे की गावगुंड करून यांनी आम्हाला सर्वांना मारलेली आहे। आणि आज आमची पूर्ण गावकरी जी गावातली मुलं आहेत त्यांना विनाकारण त्यांना आतमध्ये घेतलेलं आहे आणि हे चुकीचं आहे। तुम्ही काही दोष नसताना ती संध्यासाठी नेहमी खोटी बोलून आज काही ना काही अडकलं घालून ती काही करतच असते। दादा, तुम्ही या समाजाचे नेते आहात, नेमका हा वाद कसा सुरू झाला? म्हणजे या वादाचं कारण फटाकेच आहेत का यापूर्वी अशा प्रकारच्या काही घटना आपल्या गावामध्ये घडल्यात आणि ज्याचा भुर्दंड आपल्या गावामधील तरुणांना द्यायला लागलाय? पहिली गोष्ट, खूप वेळा यांचे असे प्रसंग आलेले आहेत आणि तिथे सराईत गुन्हेगार राहतात त्या परिसरामध्ये। तुम्हाला सांगायचं गेलं तर मी अधिकारी यांना पण सांगितलं, जाधव साहेबांना पण सांगितलं, कालही त्यांना कल्पना दिली, साहेब हे गुन्हेगार आहेत, हे गुन्हेगार आता तुम्हाला समोर दाखवतो। आता परवाला आमच्या रिक्षा स्टँडला आमच्या कार्यकर्त्यांवरती हात उचललं त्यांनी, त्या बाजूला एक इथे एक मोहिली आला राहतो त्याच्यावरती, म्हणजे त्यांचं कामच आहे तो। पहिली गोष्ट, ते गुन्हेगारच आहेत अक्षरशः। आणि परवाची जी घटना घडली ही निंदनीय घटना आहे, कारण फटाक्याच्या दुकानावर हे लोक, हे कंपनी बंद झाल्यामुळे उदरनिर्वाहाचा या परिसरात साधन राहिला नाही। प्रत्येकाच्या पर्यायाने तो व्यवसाय करायचा प्रयत्न करतो आणि ह्यावेळी तिथे स्टॉल लावले त्यावेळी एवढंच सांगितलं का फटाक्याचे स्टॉल आहेत, फटाके आहेत दुकानामध्ये, तुम्ही लांब वाजवा फटाके, शेजारी वाजवू नका। तर ते फटाक्याच्या दुकानं जर उडलं आहे तर ते आग लागू शकतो ना तिथे, फटके एवढंच झालं। त्याच्यावरनं मारहाण केल्यानंतर मग खूप आमच्या लोकांवरती ते रात्री त्यांच्यात पहिली चुकी त्यांचीच आहे। आमच्या गावकऱ्यांना तिथल्या फटाके विक्रेत्यांना मारहाण त्यावेळीच केलेली आहे, परंतु ती मीडियासमोर किंवा काही ठिकाणी ती दाखवले गेलं नाही, यांचंच दाखवला जातात। कोणाला बोलतं हे आता ताईंनी सांगितलं पहिली गोष्ट, असं उलटं होतं। पहिलं घडली घटना काय आहे त्या घटनेवरती दाखवलं पाहिजे ना, जी घटना ती। आता मुलं गेली म्हणून काय मारायला गेली होती का मुलं? मग ते कॅमेऱ्यामध्ये दिसले, मग ह्यांच्यावर गुन्हे करा, ते करा। हे गुन्हे असे आम्हाला खूप हे झाले, कारण खूप प्रकरण असे घडलेले आहेत। तर ह्याच्यामुळे आम्हाला विचार करावा लागेल, आंदोलनाची कुठे आम्हाला विषय पुढे जर असा होत असेल तर आंदोलनाचा पण विचार करायला लागेल आम्हाला। पोलीस चौकी समोर आहे आणि पोलीस चौकी समोर अशा गोष्टीचे घाल्यात, म्हणजे गावाच्या रक्षणासाठी जी चौकी बांधली आहे आज त्याचा धोका तुम्हाला निर्माण झाला? हो, पोलीस चौकीचा काही फायदा नाहीये। इथल्या स्थानिक पोलीस चौकी बंदच असतो सतत, त्या पोलीस चौकीमध्ये मारहाण केली ना आमच्या त्या कार्यकर्त्याला, एकाला फटाक्याच्या विक्रेत्याला पोलीस चौकीमध्ये मारहाण केली। मग ती पोलीस चौकी नावाला आहे, मग तिचा उपयोग काय आहे? इथल्या परिसरातल्या लोकांना ह्याचा अधिक चौकी म्हणून त्यांना कुठला शांतता सुव्यवस्थेचा हे असला पाहिजे ना, बरोबर ना, मदत मिळाली पाहिजे ना। पोलीस चौकी म्हणजे काय मदत मिळाली पाहिजे, तिथे मदत कार्यच मिळत नाही पोलीस चौकीचा। ही विनंती आहे आम्हाला, हे प्रकरण खूप तिथे अवैध धंदे चालू असल्यामुळे हे सगळं होतं तिथे। आज बैठक होती, सगळे गावकरी इकडे जमा झालेले आहेत, काय नेमकं गावकऱ्यांच्या भावना आहेत? तुम्ही त्यांच्याशी चर्चा केलीत, काय त्यांचं मत आहे, पुढे काय करायचं त्यांनी ठरवलं?
पुढं काय करायचं ठरवलं बोललं तर आम्ही बैठक पहिल्या दिवशी ठरवलं होती. त्याच्या मधल्या पिरियडमध्ये आता दीपावली भाऊबीज वगैरे हे झाले, मग आजचं फिक्स केलं होतं. त्याच्या अगोदर आम्ही अजून एक चर्चा केली, सिनियरची DCP DCP सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मदत करू. पण आम्हाला पहिल्या दिवसाला काहीही मदत झाली नाही. पोलीस असताना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या माणसांना मारहाण झाली. एक दुःखदायक घटना आहे. कारण की पोलीस कशासाठी असतात, आम्ही जाणार कसं काय तिथं? जर पोलीस स्टेशन लोकांना आमच्या माणसांना मारतात तर पोलीस स्टेशनला जाणार कसं काय? आता काय ठरवलंय, काय करणार? ठरवलं नाही आम्हाला. आता हे आहे का त्या लोकांचे अवैध धंदे आहेत, हे बंद व्हायला पाहिजे. सगळ्यात प्रथम काय काय धंदे आहेत? भरपूर धंदे आहेत. ते पोलीस स्टेशनच्या मागच्या साईडला आहे, तुम्ही जा आता तुम्हाला समजेल. सर, ती नेमकी कोण आहे ही साठे? कुठल्या पक्षाची आहे आणि काय नेमकं त्यांचा धंदा काय? पक्षाचे कुठल्या काही संबंध येत नाही. तिथं अवैध धंदे एवढे आहेत. चौकीच्या पाठीमागे खिडकीच नाही दिसतो. मटका आहे, दारूचे धंदे आहेत, जुगार आहे, चरस, गांजा, अफीम, परत ती पावडर विकतात कुठली तरी, आणि परत हे गोमांस विक्री करतात तिथं. याच जोरावरती सर्व ते त्यांचं दहशत आणि दादागिरी चाललेली. डायरेक्ट महिलाचे छक्के वगैरे आणतात आणि डायरेक्ट हल्ला करतात. आता काल ते महिलांवरती बी आमच्या एवढे मारले महिलांना, पोलिसांनी त्याची काही दखल घेतली नाही. सर्व पोलीस त्या बाईला मॅनेज आहेत. आता पुढे काय करणार आहे तुम्ही? आता आंदोलन करणार आहे, निवेदन देणार आहे, पुढची तुमची दिशा? आंदोलनाची दिशा आता मिटिंग झाल्यानंतर समजेल. मिटिंगमध्ये एकंदरीत आजची जी बैठक आहे, या बैठकमध्ये गावकऱ्यांचा संताप जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहेत आणि याच बैठकीमध्ये गावकऱ्यांवरती होणारा अत्याचार आणि कुठेतरी अवैध धंद्याला पाठीशी घालण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हेगार जे आहेत ते समोर आणतात आणि गावकऱ्यांवरती हल्ले करत असल्याचा आरोप देखील गावकऱ्यांकडनं या ठिकाणी केला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोहने परिसरामध्ये तणावाचं वातावरण असेल. पोलिसांना यामुळे मोठी कसरत करावी लागणार आहेत. एकंदरीत पोलीस चौकी बांधली आहे, तर त्याच पोलीस चौकीत आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, असे देखील प्रश्न या ठिकाणी गावकरी उपस्थित करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.